तर सर विजा म्हटलं की सगळ्याच प्रवाशांना इतकी भीती असायची की आता विजा जर माझा अप्रूव्ह नाही झाला तर माझा प्रवासच होणार नाही आणि मग ते होईल का नाही होईल का. म्हणजे ट्रॅव्हल मधली सगळ्यात भीतीदायक गोष्ट जी आहे ती विजाच होती. पण आता हळूहळू ह्या सगळ्या गोष्टी कमी व्हायला लागलेल्या आहेत. मागचे तुम्ही 10 वर्षांपेक्षा जास्त विजाजमध्ये ट्रॅव्हल इंडस्ट्रीमध्ये काम करताय, तर मागच्या 10 वर्षात काय काय बदल झालेले आहेत विजाजमध्ये? फर्स्ट ऑफ ऑल थँक्यू. सो आपण जर गेल्या 10 वर्षांचा जर विचार केला विजा प्रोसेसिंग संदर्भातला, तर खूप बदल आहेत विजा सगळ्या संदर्भातला. जसं की आपण एक लहान सहान गोष्ट जर बघितलं तर पहिला विजा जो आहे तो हँड रिटन सगळा फॉर्म भरणं आणि मग सगळे डॉक्युमेंटचा पार्ट एकत्र करणं, VFS मध्ये जाणं, सबमिशन करणं, बायोमेट्रिक्स सुद्धा नव्हत्या. आणि नंतर मग विजाचा डिसिजन आपला हँड रिटन येणं. आणि अगदी काही विजा मी असेही पाहिले जे की हँड रिटन काउन्सिलरनीही लिहून दिलेले आहे. इव्हन की तिथेही ते सिस्टम अपडेट नव्हता. तर आता ह्या इथून सुरुवात झालेला पार्ट आज डिजिटल विजा पर्यंत पोहोचलाय. तर हा सगळा प्रवास आहे गेल्या 10 वर्षांमधला ऑल इन एम्बसीज आणि काउन्सिलिंगचा. त्याच्यामध्ये तर बऱ्याचशा प्रकारामध्ये बघायला गेलं आपण तर इव्हन की काही कंट्रीचे ई विजा झालेले आहेत आणि काही कंट्री अजूनही ऑफलाईन आणि ऑनलाईन अशा दोन्ही प्रकारामध्ये मोडले जातात. सो बऱ्याचशा गोष्टी ह्याच्यामध्ये सगळ्या घडत आलेल्या आहेत. हो, येस, बरोबर. सो ह्याच्यामध्ये म्हणजे बरेच लोक जे प्रवास करतात त्यातल्या काही लोकांना असं वाटतं की सगळ्या गोष्टी ऑनलाईन आहेत, आपण चेक केलं, रीड केलं, ऍप्लिकेशन फॉर्म केला, भरला आणि सबमिटही करून टाकलं तर होऊन जाईल विजा प्रोसेस. तर ह्याच्यात तुमचं काय मत आहे? म्हणजे एक पहिलं फर्स्ट टाइम ट्रॅव्हलर हे करू शकतो का? मग खूप चांगला क्वेश्चन विचारला तुम्ही. खरं याच्यामध्ये बघायला गेलं ना तर होतं काय की अगदी सगळ्या गोष्टी इझी टू ऍक्सेस आहे. सगळीच लोक बघायला गेलं तर इंटरनेट युज करतात. सगळ्यांच्या हातामध्ये आयफोन किंवा आपण मोबाईल सगळेच बघतो. इझी टू ऍक्सेस आहे आणि VFS काउन्सिलेट एम्बसीच्या वेबसाईट पण सगळ्यांसाठी अवेलेबल आहेत. इझिली त्या गोष्टी चेक केल्या जातात आणि अप्लिकंट्स बघितला जातो की अप्लिकेशन प्रिपेअर करणं आणि सबमिशन करणं. याच्यामध्ये ज्या चेकलिस्ट असतात त्या बेसिकली कधी कधी अप्लिकंट कडून पडताळल्या जात नाही आणि कुठेतरी मग त्याच्यामध्ये लूपहॉल्स राहतात आणि निगेटिव्ह डिसिजन्स कडे माणूस वळला जातो. आपण ज्यावेळेस व्हिसा अप्लिकेशन करत असतो त्याच्यामध्ये आपल्याला प्रिकॉशन्स किंवा आपण ज्या गोष्टींचं आपण म्हणू की एक सावधान बाळगली पाहिजे. त्याच्यामध्ये येतं की तुमचं अप्लिकेशन काय आहे, तुमचं पर्पज ऑफ ट्रॅव्हल काय आहे, तुम्हाला काय डॉक्युमेंट्स रेडी करायचे, त्या चेकलिस्ट प्रमाणे त्या गोष्टी आपल्याकडे आहेत का, बरं असतील ते डॉक्युमेंट्स मध्ये आपला जो पर्पज आहे तोच मेन्शन केला गेलेला आहे का, त्या इच अँड एव्हरी गोष्टींचं आपल्याला तपासण्या करणं गरजेचं असतं आणि मगच आपण पुढे गो थ्रू केल्या तर त्या इझी होतात. आता अप्लिकंट कडून ज्या होणाऱ्या चुका आहेत त्या अर्धवट इन्फॉर्मेशन मध्ये कधी कधी होतात. जसं आपण बघायला गेलं तर चेकलिस्ट मध्ये 4 गोष्टी मेन्शन केलेल्या आहेत, अगदी त्या 4 गोष्टी घेऊन जाणं आणि सबमिशन करणं. पण असं नाहीये. काउन्सिलेट मध्ये काही गोष्टी अशाही असतात की आपण जसं बघायला गेलं की अनरिटन आहे की चेकलिस्ट मध्ये नाहीयेत पण यू हॅव टू सबमिट द ऍप्लिकेशन आणि त्या डॉक्युमेंट तुम्हाला ऍप्लिकेशन सोबत सबमिट करणं गरजेचं असतं. सो ह्या गोष्टी कधीतरी अप्लिकंटकडे इन्फॉर्मेशन नसतात आणि त्याच्यामुळे आपण त्या संदर्भातल्या अवेअरनेस क्लायंटला देतो आणि तुमचं ऍप्लिकेशन कसं स्मूथ होईल, कसं आपल्या इच अँड एव्हरी इन्फॉर्मेशन आपण काउन्सिलेटला सांगू शकू आणि आपला व्हिसा कसा जास्तीत जास्त अप्रुव्हल कडे वळवू, या गोष्टी आम्ही करत असतो. नाही, खरंच आहे. मी तुम्हाला एक माझंच उदाहरण सांगते. माझी बहीण जिला जर्मनीला ट्रॅव्हल करायचं होतं, काय म्हटली, माझ्या नातेवाईकांनी सांगितलं तू तुझा फॉर्म फिलअप करू शकते. सगळं केलं, VFS ची अपॉइंटमेंट घेतली, एअर तिकीट बुक केलं, 10 दिवसात ट्रॅव्हल होतं आणि त्याच्या आधी अपॉइंटमेंट झाली 10 दिवसाच्या आधी आणि सगळं असं की आदल्या दिवशी एअर ट्रॅव्हलच्या आधी विजा येणार होता. पण कुठल्या गोष्टीची कशी अश्युरिटी नाही आहे ना. त्याच्यानंतर जेव्हा म्हणजे VFS सेंटरला जाणार आहोत तिला हेही माहिती नव्हतं की कव्हर लेटर घेऊन जायचं आहे. त्याच्यानंतर तिने बाय डिफॉल्ट कन्सल्टंटला कन्सल्ट केलं आणि मग ती प्रोसेस स्मूथली होऊ शकली. पण खरंच ह्या सगळ्याच्या तुम्ही जसं सांगितलं की एवढे बारकावे आहेत की जे कन्सल्टंट तुम्हाला गाईड करू शकतो. आता ह्याच्यामध्ये मला तुम्हाला अजून एक विचारायचं आहे की विजाज साठी विजाचं बघणं गरजेचं नाहीये.
बाकी सगळ्याच गोष्टी ज्या ट्रॅव्हल रिलेटेड आहेत त्या विजाला मॅटर करतात. मग एअर तिकीट म्हणा, अकोमोडेशन म्हणा, मग ते कसं काय इम्पॉर्टंट आहे. आता मग ह्या क्वेश्चन वरती आपण विचार केला बोलायचा आहे. तर आहे असं की जसं तुम्ही जर्मनीचं उदाहरण दिलं, जर्मनीमध्ये तुम्हाला इन्व्हायटी आहे तिकडे आपले डॉक्युमेंट्स काय काय त्यामुळे फर्स्ट जी चूक आहे असं आपण म्हणू की कन्फर्म तिकीट केलं रिलेटिव्ह. कन्फर्म तिकीटची गरजच नाही. तर आपल्या ब्लॉक विजा किंवा ब्लॉक तिकीट्स आपण जे म्हणतो त्याच्यावरती आपण विजा करू शकतो बेसिकली. सो ह्याच्यामध्ये काय की फायनान्शियल लॉसेस होत नाही. जसं की तिकीटची प्राइस आपण बघायला गेलो तर आता कुठेही 80-90 पर्यंत कुठेही तिकीट्स नाहीये. एवढं आपण फायनान्शियल लॉसेस घेण्यामध्ये काहीच पॉईंट नाही. आता आपण निगेटिव्हिटीकडे ओळखतो नाही आहोत, आपण पॉझिटिव्ह गोष्टीकडून विचार करून आपण अपॉइंटमेंट घेतली किंवा तिकीट्स बुक केले, ह्या सगळ्या गोष्टींचा आहेतच. पण जसं की काही गोष्टी मिस आहे, कव्हर लेटर मिस झालं तर ऍप्लिकेशन ऍक्सेप्टच होणार नाहीये. अगदी कट टू कट तुमच्याकडे टाइम आहे तर तुमचा व्हिसा वेळेत येणारही नाहीये आणि एवढी मोठी रिस्क घेऊन जर आपण ऍप्लिकेशन करू तर अगदीच फायनान्शियल लॉसेस कडे जाऊ शकतो. तर आपण ह्या सगळ्या गोष्टींमध्ये ज्यावेळेस ओळखतो ना त्यावेळेस आपण ऍप्लिकंटला सगळा सिनॅरिओ सांगतो. जसं की तुमचं ट्रॅव्हल सपोज 2 महिन्यानंतर आहे तर करंट सिनॅरिओ काय आहे, अपॉइंटमेंट्स आहेत नाही आहेत, बरं असतील तर कुठे आहेत, ह्या सगळ्या गोष्टींचा विचार केला जातो. ऍप्लिकंटला सिनॅरिओ सांगितले जातात की ह्या अपॉइंटमेंट्स अवेलेबल आहेत, याप्रमाणे जर तुमची अपॉइंटमेंट घेतली तर तुम्हाला त्याच्यामध्ये ऍटलिस्ट जो प्रिफरेबल टाइम असतो 12 ते 15 वर्किंग डेज काउन्सिलेट कडूनच आलेला आहे आपल्याला, तो तुम्ही मध्ये स्पॅम ठेवा आणि त्यानंतरच तुम्ही ट्रॅव्हल शो करा. आता यामध्ये आपण अशा गोष्टी सांगितलं की कन्फर्म तिकीटची गरज नाहीये आपल्याला, आपण जस्ट ब्लॉक करूया तिकीट्स जे की आपण पोर्टल्स आणि ओव्हरऑल पार्ट्स मध्ये करू शकतो आणि अगदी त्यानंतर विजा करूया. विजा झाला त्यानंतर तुमचा विजा एकदा हातात येईल तुमच्या, कन्फर्म तिकीट करा. एकदा हातात विजा आला त्यानंतर कन्फर्म तिकीट्स केले तर कुठेही ऍप्लिकंटचा फायनान्शियल लॉसेस होत नाही आणि हा सगळ्यात महत्वाचा पार्ट असतो. आणि अगदी असं काही नाही की सगळ्याच कंट्रीजला ब्लॉक तिकीट चालतात, काही अशा कंट्रीज आहेत तिथं कन्फर्म तिकीट असणं अपेक्षित आहे. अगदीच बरोबर. सो ह्याच्यामध्ये म्हणजे हे तर आतापर्यंत आपण इंडिव्हिज्युअल तिकीटिंगचं इंडिव्हिज्युअल विजा असतं, पण आता बिझनेस विजा जेव्हा आपण म्हणतो की काही ट्रॅव्हलर्स असतात जे खूप फ्रिक्वेंटली ट्रॅव्हल करतात आणि त्यांना असं वाटतं की आता मी 10 वेळा प्रवास केलेला आहे सो मी माझं करून टाकतो. पण बिझनेस ट्रॅव्हलर्स किंवा कॉर्पोरेट जे आहेत ते ऑलरेडी एवढे ऑक्युपाईड आहेत आणि प्रत्येक वेळी विजाची डॉक्युमेंटेशन सेमच असते, ह्याची काही अश्युरिटी नाही आणि ते सगळेच अपडेट त्यांच्यापर्यंत पोहोचतील. म्हणजे तुम्ही जसं म्हटलं की एक चेकलिस्ट असते पण त्याच्यापेक्षाही काही एक्स्ट्रा लागूच शकतो. सो ह्याच्याबद्दल कसं सांगा की कॉर्पोरेट किंवा माइस ट्रॅव्हलर्सला कसा एक विजा असिस्टन्सची रिक्वायरमेंट आहे. मग याच्यामध्ये बघायला गेलं तर आता आपण बऱ्यापैकी भारतच म्हणूया की खूप साऱ्या कॉर्पोरेट युगामध्ये आहे, खूप सारे आपण कॉर्पोरेट किंवा बिझनेसेस ओपन झालेले बघतोय आणि खूप बिझी आहे सगळेच लोक. तर होतं काय की आपण फ्रिक्वेंट ट्रॅव्हलर जरी म्हणलं तरी काही अशा कंट्रीज आहेत की ज्यांच्या चेकलिस्ट सारख्या चेंजेस होत असतात. जरी किती फ्रिक्वेंट ट्रॅव्हलर म्हणलं आपण 10 इयर्स मध्ये खूप सारे ट्रॅव्हल झालाय, पण अगदी शेवटचा विजा आपण धरूयात की शेंगेन मध्ये गेले ते इटलीला. ठीक आहे, इटलीचा विजा त्यांनी सपोज 2022 मध्ये किंवा 21 मध्ये केलाय आणि तो त्यांना कदाचित फ्रिक्वेंट ट्रॅव्हलर आहे म्हणून 2-3 वर्षांचा दिलाही असेल. 2021 ला जी काय चेकलिस्ट होती इटलीची आणि आजची चेकलिस्ट आहे त्याच्यामध्ये खूप फरक आहे. तर हा जो फरक आहे तो अगदी 2-3 वर्षामधला पार्ट आहे. याच्यामध्ये मला माझ्या माहितीप्रमाणे इटली कराची 2 ते 3 वेळा चेकलिस्ट अपडेट झाली असेल. याच्यामध्ये खूप सारे चेंजेस जसं की तुम्हाला म्हटलं इन्व्हायटीचं इन्व्हिटेशन लेटर अलॉंग विथ जो इन्व्हायटी सिग्नेचर करतो इन्व्हिटेशन लेटर त्याचं आयडी कार्ड कॉपी लागते. जे इन्व्हायटी कंपनी त्यांचं चेंबर ऑफ कॉमर्सचं लेटरही लागतं. आता ह्या गोष्टी 2021 मध्ये नाहीयेत आणि ते आता आहे. तर ह्या गोष्टी जर मिस झाल्या तर त्यांचं सबमिशन होणार नाहीये आणि सबमिशन नाही झालं तर विजा वेळेत येणार, विजा नाही आला तर त्यांचं पुढच्या हवाल घेऊन जाणार, सगळ्या गोष्टी मिस होणार. आणि अगदी याच्यामध्ये काय आहे की प्रत्येक वेळेस ट्रॅव्हलर काय करतो, लास्ट टाइम आपण काय केलंय ठीक आहे ती चेकलिस्ट ओपन करा, डॉक्युमेंट्स मला तेवढेच पाठवा आणि मला घेऊन जायचं.
आणि याच्यामध्ये बरेचसे चेंजेस आहेत. जसं तुम्हाला म्हणलं की इंडियन कंपनीचा जो कव्हर लेटर असतो, जो तो साईन करतो, साईनिंग ऑथॉरिटी आहे, त्यांची पासपोर्ट कॉपी आपल्याला बेसिकली इथे लागते. तर ह्या सगळ्या गोष्टी अपडेटेड आहेत, ज्या की जुन्या वेळेस नव्हत्या. आणि याच्यामध्ये कुठेतरी पुढे जाऊन चॅलेंजेस निर्माण होतं आणि ट्रॅव्हल प्लॅन कॅन्सल करणं, मोठमोठ्या बिझनेस डील्स कॅन्सल करण्यापर्यंतही काही काहींची वेळ येते. सो याच्यामुळे ह्या गोष्टी पडताळणं, ह्याच्यावरती लक्ष ठेवणं, ह्या खूपच महत्वाच्या गोष्टी आहेत. अगदीच बरोबर. इव्हन काही कंट्रीजला बघा ना, बिझनेस ट्रॅव्हलर्सला मल्टी एंट्री व्हिसा लागतो, पण ह्याच्यासाठी पण काही स्पेसिफिकेशन असतात की आधी तुमचं एकदा दोनदा ट्रॅव्हल झालेलं पाहिजे, मगच तुम्हाला मिळू शकतो. सो इतक्या बारीक गोष्टी आहेत की म्हणजे जसं म्हणतात की 10 वर्षात जरी ट्रॅव्हल करत असतात, मागच्या 2-3 वर्षात नाही केलं तरी तुम्हाला मी अपडेटेड माहिती असं नाही आहे. जी माणसं रोज ते करतायत, म्हणजे ऑल व्हिसा असिस्टन्स, दे आर देअर टू हेल्प यू, कारण की रोजच्या ते तेच काम करतात. आणि असे बरेच फॅक्टर्स असतात की जे व्हिसा रिजेक्ट व्हायला कारणीभूत ठरू शकतात. आणि जसं म्हटलं की एक बिझनेस व्हिसा जर रिजेक्ट झाला तर किती त्याचे दुष्परिणाम होऊ शकतात. सो मला तुम्हाला अजून एक प्रश्न असा विचारायचा आहे की व्हिसा असिस्टंट हा असा माणूस आहे की ज्याला फक्त व्हिसाज बद्दलच नाही माहिती आहे, त्याला एअर तिकिटिंग बद्दल माहिती आहे, अकोमोडेशन बद्दल माहिती आहे, ट्रान्सपोर्टेशन बद्दल माहिती आहे, किती रूम शेअरिंग झालेलं आहे आणि तो काउंट त्याच्याबद्दल माहिती आहे. सो व्हिसा एक्झिक्युटिव्ह, व्हिसा असिस्टंटला सगळंच माहिती असतं. आणि जे व्हिसासाठी लागतंच, तर त्याच्याबद्दल कसं सांगाल की लोक कुठे चुकतात आणि मग त्यांचे व्हिसाज कसे रिजेक्ट होतात? आता आपण जे ह्या सगळ्या गोष्टींवरती जर विचार केला की हा जो क्वेश्चन आहे तो बऱ्यापैकी मी सांगेल की युके व्हिसा संदर्भात. तर युके एक अशी कंट्री आहे जिथे तुमचे इच अँड एव्हरी डॉक्युमेंट तपासले जातात. अगदी तुमचा इन्कम काय आहे, तुम्ही एक्सपेन्सेस काय करताय, तुमच्या अकाउंटला बॅलन्स किती आहे, तुमच्या अकाउंटला हाय डिपॉझिट्स होतात का, अगदी तुमचं जसं आपण म्हणतो की विदिन 6 मंथ मध्ये आपण जर एंट्री आणि एक्झिट केलेली अमाऊंट आहे ती पण आपल्या बँक अकाउंटला रिफ्लेक्ट होते. की सपोज तुम्ही गेल्या 6 महिन्यामध्ये 5-6 लाखाचं तुम्ही डेबिटच्या एंट्रीज आहेत आणि क्रेडिटच्या एंट्रीज समथिंग अमाऊंटच्या आहेत, तर अगदी त्याही तपासल्या जातात. सो ह्या ज्या गोष्टी आहेत युके हाय कमिशन कडून एकदम इन डिटेल आणि इन डेप्थ चेक केल्या जातात. तर बऱ्यापैकी लोकांचं काय होतं की फर्स्ट टाइम ट्रॅव्हलर आहेत आणि सपोज युकेच्या संदर्भात आपण बोलूयात, तर ट्रॅव्हल करायचं आहे, तर होतं काय की चला ऑनलाईन फॉर्म आहे, सगळे डॉक्युमेंट्स ऑनलाईन अपलोड करायचे आणि लगेच आपल्याला सबमिशनला जायचंय, बायोमेट्रिक्स जायचे, झालं आपलं काम. पण ह्याच्या मागे जो हिडन पार्ट आहे जो की ह्या सगळ्या गोष्टी चेक केल्या जातात, इकडे बऱ्यापैकी लोकांचं लक्ष जात नाही आणि मग तिथे अडकलं जातं. याच्यामध्ये जर इन डिटेल बघायला गेलं तर युके हाय कमिशन प्रॉपरली रिजेक्शन जर असेल तर रिझन्स मेन्शन करतात. आणि आजपर्यंत मी खूप सारे रिजेक्शन लेटर्स वाचलेत, बघितलेत. त्याच्यामध्ये ह्या गोष्टी इतक्या प्रकर्षाने सांगितल्यात त्यांनी की तुमच्या अकाउंटला बॅलन्स हा आहे, तुम्ही कसं जाऊन ट्रॅव्हल करू शकता, तिथे एक्सपेन्सेस कसं बिअर करू शकता, तुमची ट्रॅव्हल हिस्ट्रीच नाहीये किंवा तुमचं फायनान्शियल पार्ट हा आहे, तुम्ही म्हणताय की फॉर्म मध्ये मी एवढे पैसे बिअर करू शकतो पण तुमच्या अकाउंटला एवढेच पैसे आहेत. तर ह्या इच अँड एव्हरी गोष्टी चेक केल्या जातात. किंवा तुम्ही सपोज सॅलरीड पर्सन आहात, तुम्हाला सपोज 1 लाख रुपये सॅलरी आहे, पण अचानक तुमच्या अकाउंटला 12-15 लाख रुपये आलेत, पण त्या अकाउंट चला ठीक आहे तुमच्या एफडीचे पैसे आहेत किंवा तुमचेच म्युच्युअल फंडचे पैसे आहेत, पण तुम्ही ते क्लॅरिफिकेशन तुमच्या फॉर्म मध्ये, तुमच्या कव्हरिंग लेटर मध्ये दिलेलं नाहीये. सो त्यांना नाही कळणार की तुम्हाला पैसे कुठून आले, तर तुमचेच पैसे आहेत. यू हॅव टू गिव्ह देम द रिझन ऑफ द हाय डिपॉझिट. सो त्यानंतर कुठेतरी जाऊन त्यांना क्लॅरिफिकेशन मिळायचं, ठीक आहे हे पैसे यांचेच आहेत आणि हे यांना मिळालेले आहेत. किंवा आपण कधी कधी लोक असेही म्हणतात की नाही हे पैसे मी एखाद्याला दिले होते आणि मला त्यांनी पैसे दिले, हे रिझन नाहीये गुड. सो काही लोक असंही करतात आणि कुठेतरी जाऊन मग अडकतात आणि मग फायनली रिजेक्शन कडे वळला जातो. तर आपण काय करतो, ह्या सगळ्या गोष्टी आपण गेल्या 15 वर्षांपासून आपण ह्या व्हिसा इंडस्ट्रीमध्ये आहोत. तर हे सगळे बारकावे आम्हाला माहिती आहेत. ज्यावेळेस आमच्याकडे ऍप्लिकेशन्स येतात तर आम्ही ह्या सगळ्या गोष्टी तपासल्या जातात. खरंच तुमचं फायनान्शियल पार्ट काय आहे, तुमचे सेव्हिंग्स काय आहे, इन्व्हेस्टमेंट्स काय आहे, तुमची ट्रॅव्हल हिस्ट्री काय आहे, तुमचं प्रोफेशन काय, खरंच तुमचं तिकडे इन्व्हाइटी आहे तर मग त्यांचं स्टेटस काय आहे, मग तुमचा व्हिसा कितपत होऊ शकतो कितपत
नाही होऊ शकत. ऍक्च्युली आम्ही एक अंदाज बांधला जातो, अकॉर्डिंग आम्ही पुढची कामं करतो. इव्हन हॉटेलमध्ये सुद्धा म्हणजे 4 लोक आहेत, मग डबल 2 रूम घेतलेले आहेत का, कसं शेअरिंग केलेलं आहे, ही सुद्धा गोष्टी किती मॅटर करतात. म्हणजे लोकांकडनं ह्या सुद्धा चुका होतात की बऱ्याच वेळेला स्वतः बुकिंग करतात आणि शेअरिंग चुकतं, मेन्शन एक केलेलं असतं आणि त्याच्यामुळे तेही रिजेक्शन होऊ शकतात. सो तेच की असे किती मल्टिपल फॅक्टर्स आहेत की जेणेकरून विजा रिजेक्शन होऊ शकतं. सो ऍज अ बिझनेस ट्रॅव्हलर, कॉर्पोरेट ट्रॅव्हलर किंवा लीजर ट्रॅव्हल, कुठलंही ट्रॅव्हल करत असाल तर आयडियली तुम्ही एका विजा असिस्टंट कडनं गायडन्स घेऊनच तुमचा विजा प्रोसेस केला पाहिजे. बरोबर.